ऋतिक ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. 14 धावा ज्यांनी केल्या. सन्माननीय ज्ञानेश्वर पोलेकर अर्थात नाना यांना विनंती आहे की त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच द्यायचा आहे. हॅलो. तर स्टेजवर मी आमंत्रित करीत त्यांनी पुढे यायचं आहे. कॅमेरामॅन परीक्षित यांना सुद्धा विनंती आहे की आपण अमृत कॅमेरामॅन जे कोण कॅमेरामॅन आहेत त्यांनी विनंती आहे की आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी ज्ञानेश्वर पोलेकर यांना आमंत्रित केलंय. ऋतिक ज्यांनी 14 धावा कुठल्या. पण महाराज सामनावीरचा पुरस्कार आपण ऋतिक याला देतोय. त्यांनी फलंदाजीतून आपल्या 14 धावा कुठल्या. परंतु आदगाव या संघाला खरोखरच विजयाकडे नेलं असेल तर विजयाचा शिल्पकार खरोखरच हा असेल. कारण सीमारेषेवर जो काही चौकार या ऋतिकने अडवला तो चौकार विजयासाठी महत्वपूर्ण ठरला महाराज. नक्कीच. पण महत्वाच्या 14 धावाही कुठल्या. टॉस सुद्धा करायचा आहे. नानांना विनंती आहे नानांना की त्यांनी टॉस सुद्धा त्यांच्या शुभ हस्ते करायची आहे. एक महत्वाचा सामना आजच्या पूलमधला. या पूलमधला कारण जो संघ विजयी होईल तो संघ क्वालिफाय होईल. त्यामुळे गावदेवी अदगाव आणि साई कृपा च्या दरम्यान हा सामना होतोय आणि त्याचा टॉस करतील ज्ञानेश्वर पोलेकर अर्थात नाना. यजमान संघ विरुद्ध अतिथी संघ असा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. ज्यांनी आयोजकांचा सामना आपल्याला आता पाहायला मिळेल. कारण आपण मागचा सामनाही पाहिलं की ज्या सामन्यामध्ये गौरव जो सामन्याचा आपल्या संघाचा सर्व गौरव यांनी याची कामगिरी तर आपल्याला चांगली पाहायला नाही मिळाली. फलंदाजी सुद्धा पाहायला चांगली नाही मिळाली. गोलंदाजीतून थोडंसं चांगलं पाहायला मिळालं असेल. परंतु सुचित त्याच्यानंतर साई असेल यांच्याकडून आपल्याला गौरवला खूप महत्त्वाची साथ मिळाली फलंदाजीतून. आणि त्याच्यानंतर गोलंदाजी सुद्धा आपण सुचितची पाहिली तर आपण त्याला सामनावीर घोषित केलं मागच्या सामन्याचा. खरोखरच 3 धावा खर्च करून त्यांनी नक्कीच गौरवनी नाणेफेकीचा जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. हरीशजी काय म्हणाल्या साईकृपा संघाबद्दल. मागच्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना विजयी झालेला संघ यानंतर नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारतायत. संजय नरवणकर यांच्याकडून अर्थसहाय्य येते ते साईकृपा क्रिकेट क्लबला तब्बल 200 रुपयाचं. तर त्यांचे सुद्धा हार्दिक आभार. शुभम मांजरेकर. शुभम जाऊया आपण सामन्यामध्ये. मी हरीश टीकर तुमचं स्वागत करतो. साईकृपा प्रीमियर लीग 2021 मध्ये साईकृपा क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित ही भव्य आणि दिव्य अंडरम बॉक्सी टुर्नामेंट. त्याचा प्रथम पारितोषिक तब्बल 50,000 रुपये आणि आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक 25,000 आणि आकर्षक चषक. क्षेत्ररक्षण स्वीकारले टॉस जिंकल्यानंतर गौरव बोरकरच्या संघाने आणि प्रथम फलंदाजीसाठी प्राचारण केले ते गावदेवी अदगाव संघाला. क्वालिफायर सामना आहे. हा विजयी संघ पुढच्या साखळी फेरीसाठी क्वालिफाय होईल.
तृतीय दिवसाचे सामने आपण पाहतोय. तिसरा दिवस आहे आज टुर्नामेंटचा. ऋतिक मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच खेळतोय. गौरवचा चेंडू, सुरेख गोलंदाजी गौरवची. फ्रंट फुटला जाऊन डिफेन्स, बॅक फुटला जाऊन डिफेन्स केला ऋतिकनी. धाव मात्र घेतली नाही. दुसरा चेंडू गौरव राईट आर्म ओव्हर द राऊंड द विकेट गोलंदाजी. हलक्या हाताने खेळला ऋतिकनी. हा जबरदस्त क्षेत्ररक्षण गौरवचं. तितक्याच ताकदीत थ्रो केला होता. एक धावाने खातं कोळलंय ऋतिकनी. गावदेवी हदगाव संघाचं. गौरव शुभमसाठी हा चांगला फटका, करारा स्ट्रोक. साई आहे तिथे क्षेत्ररक्षक. हा धावबाद करण्याची संधी. शुभम धावबाद. खराब कॉलिंग, खराब रनिंग बिटवीन द विकेट. आणि आपण पाहतो नेहमी इंटरनॅशनल क्रिकेट असू द्या, टेनिस क्रिकेट असू द्या, मिस फील्डवर तुम्ही जेव्हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करता तेव्हा बऱ्यापैकी फलंदाज बाद होताना आपण पाहतो. त्यामुळे पहिला झटका मिळतोय तो गावदेवी हदगाव संघाला. जिंकणारा संघ क्वालिफाय होईल पुढील फेरीसाठी. पराभूत संघ जाईल क्वालिफाय सेकंड मध्ये, कारण एलिमिनेटर पहिल्या मॅच मधून जो संघ येईल तो या संघातून पराभूत होणाऱ्या संघाकडे खेळेल या पूलचा शेवटचा मॅच. गौरव ऋतिकसाठी. हा जबरदस्त गोलंदाजी. सुरेख बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता ऋतिकचा. पण ऋतिकची रणनीती थोडीशी वेगळी दिसते या सामन्यामध्ये. गौरवला त्यांनी कुठलेही आक्रमण करण्याचा इरादा नाही. सिंगलच धाव घेण्याचा प्रयत्न आहे त्याचा. पण त्याची नजर राहील ती मागच्या नंतरच्या सामन्याकडे. डिक्लेअर मराठा पंचांनी घोषित केले. एक धाव, त्यामुळे स्ट्राईक पुन्हा ऋतिककडेच राहील. लेग स्टंपच्या बाहेर वाईड बॉल. खराब गोलंदाजी गौरवची. संघाची धावसंख्या होती 4. शेवटचा चेंडू आहे गौरवच्या षटकातील. ऋतिक गौरवच्या शेवटच्या चेंडूचा सामना करेल. चांगला स्ट्रोक, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण साईचं. एकच धाव मिळेल ऋतिकला. एक धावणी धावसंख्या होती 5. पहिल्या षटकाची होती सांगता. फलंदाजी लाईनअप जर पाहिली गावदेवी हदगावची तर चांगली फलंदाजी लाईनअप आहे. ऋतिक, शुभम बाद झाला, निखिल आलाय, तोही चांगली फलंदाजी करू शकतो. पण शुभमचा विकेट थोडासा महत्त्वाचा विकेट ठरला. धावबाद गेलाय तो, त्यामुळे त्याची काही चूक नव्हती त्यामध्ये. पण कॉलिंग चांगली नाही. साई कृपा संघाचे खऱ्या अर्थाने टीम ओनर यश पाटील सुद्धा हा सामना पाहत आहेत खूप जवळून. कारण करडी नजर आहे त्यांची आपल्या प्रत्येक खेळाडूवर. कारण यातून सन्मान करतात ते खेळाडूचा आणि क्रिकेटचा सुद्धा आणि कॉमेंटेटरचाही. अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व अर्थात भाऊ. हा दांडी गोल. फर्निचर डिस्ट्रॉय. मागल्या दरवाजा उघडा ठेवला मागचा आणि चोर शिरला सुचित कदम आणि दांडी घेऊन गेला, अर्थात विकेट गुल केली सुचित. हा डावखुरा फलंदाज आहे आणि नेहमी म्हणतो आपण डावखुरी लोक खूप हुशार असतात. बाल द बिग बी अमिताभ बच्चन सुद्धा डावखुरी आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर फलंदाजी जरी उजव्या हाताने केलेली असते तरी ते बाकी सगळी कामं डाव्या हाताने करतात. ही विसरून चालणार नाही. बॅटचा आउटसाइड एज घेतला आणि आउट ऑफ द बॉक्स तो चेंडू गेला, त्यामुळे बाद होईल फलंदाज यश.
निखिलच्या पाठोपाठ आणि नवीन फलंदाज येतोय क्षितिज. ऋतिक आता एकटाच राहिलाय, नॉन स्ट्राईकला आहे. सुचितने ही जशी एंट्री केली साई कृपामध्ये तसं त्यांनी प्रत्येक काम चोख बजावले. फलंदाजी करत असू द्या किंवा गोलंदाजी, अमृत खराब क्षेत्ररक्षण आणि जातोय हा चौकार. पण पाहिलं तर अमृतची काही चूक नाही, कारण अनएक्सपेक्टेड बाउन्स झाला, त्याच्या पुढ्यातून चेंडू उडाला. पण क्षेत्ररक्षणात पुन्हा अमृतची जागा बदलली, अक्षयने घेतले. हा चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे तिथं प्रिय तेज. एक धाव मिळते ती क्षितिजला. या एक धावांनी धावसंख्या होते 11. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना क्षेत्ररक्षणात सातत्याने बदल होते. हलक्या हाताने खेळलंय सुरेख, परीक्षित आहे तिथं क्षेत्ररक्षक. थोडासा वेगवान थ्रो पाहिजे होता, अपेक्षित होता, ज्यामुळे ऋतिकला धावबाद करण्यात त्याला यश आलं असतं. एकच धाव मिळते, एक धावांनी धावसंख्या होती तब्बल 12 धावा. 2 षटकांचा खेळ संपतोय. गौरवने दिल्या 5 धावा, सुचितने दिल्या 7 धावा. पण सुचितने एक गडी बाद केला होता आणि एक धावबाद सुद्धा झाला होता. आता सोहम बोरकरकडे जात आहेत गोलंदाजीसाठी. एक नवखा आणि यंगस्टर आहे, दबावात आहे, नर्वस आहे. सोहम क्रिकेटमध्ये त्यांनी पाय रोवण्याचा इराद्याने उतरलाय. तो सुरुवातीचा काळ आहे, नेहमीच चांगला नसतो कुठल्याही क्रिकेटरला. सुरेख झेल विकेटच्या माग. निर्णय काय येते पंचांचा? 3 पंच येतात. पंचांनी निर्णय दिला होता, पण शंका आहे त्यांना स्वतःच्या निर्णयावर. साजनने अप्रतिम झेल टिपलाय विकेटच्या माग. बाउन्स आहे का बॅट कट आहे, निर्णय देतील नॉट आउट. तर त्यामुळे ऋतिक वाचतोय. एक चांगला निर्णय. घाई केली होती थोडीशी पवन या सरांनी, पण पुन्हा आपल्या निर्णयावर थोडीशी साशंकता वाटली त्यांना. चांगला निर्णय. चुकी नक्कीच होते माणसाकडून. बॅट कट, विकेटच्या माग 1 धाव. यावेळेस बॅट कट होती असं सगळ्यांना वाटते, पण झेल सुटला साजनकडून. ह्या क्रिकेटमध्ये सगळंच पाहायला मिळतं आपल्याला. एक चांगला झेल टिपला, पण त्यावेळेस बॅट कट नव्हती. सोहम बोरकर ऑन फायर. ऋतिकला केले क्लीन बोल्ड. फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. जबरदस्त गोलंदाजी. म्हणजे एकदा कॅच घेतला साजननी तर पंचांनी नॉट आउट दिला. दुसऱ्या वेळेस कॅच होता तर तो साजननी सुटला. मात्र यावेळेस सोहमनी ठरवलं की क्लीन बोल्डच करायचा. तर सोहमला येतात सुनील कर्देकर यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक. सामना संपल्यानंतर घेऊन जायचं आहे. सोहम जबरदस्त गोलंदाजी सोहमची. सुरेख गोलंदाजी. आणखीन एक डॉट बॉल. लगातार डॉट बॉल टाकतोय सोहम. 3रा डॉट बॉल आहे या षटकात. तिला 4था डॉट बॉल. शेवटचा चेंडू आहे. एकच धाव दिले सोहमनी. आणखीन एक डॉट बॉल. जर सोहमची गोलंदाजी आवडली असेल, हुशार प्रेक्षक आहेत, टाळ्या न वाजवता सांगतात टाळ्या वाजवल्यात. दाद दिली पाहिजे, कारण एकच धाव दिली सोहम बोरकरनी. 13 धावा झाल्यात फक्त 3 षटकात. गावदेवी आदगावच्या. शेवटचं षटक टाकण्यासाठी येतोय केविन, अर्थात साई मांजरेकर. शेवटचं षटक. 13 धावा झाल्या 3 षटकात. साईला दिलंय चेंडू कर्णधार गौरवनी. आणि मगाचा जो निर्णय होता ऋतिक कॉट बिहाइंड होता, तर गौरवनी बाउंड्री लाईनवरूनच सांगितलं होतं की नॉट आउट आहे खेळाडू, कारण त्यांनी पाहिलं होतं बाउन्स झेल होता तो. जबरदस्त गोलंदाजी डिक्लेअरच्या स्वरूपात मिळते. क्षितिजला 1 धाव. धावसंख्या होती 14. नवीन फलंदाज आलाय सूरज. क्षितिज
5 चेंडू शिल्लक आहेत क्षितिजकडे. जितका धावा तो करेल तितक्या कमी राहणार आहेत, कारण 30 धावसंख्येवर पोचवायचं असेल तर त्याला 16 धावा कराव्या लागतील, अर्थात 4 चौकार ठोकायला लागतील. कारण 30 ते 35 धावा खूप महत्त्वाच्या ठरतात. विकेट किपर बदलतोय, विकेट किपर येतोय सोहम. साजन जातोय कव्हर आणि बॅकवर्ड पॉईंटच्या जवळ. चांगला क्रॉस बॉटेड षटकार. थोडंसं फंबल अक्षयकडून होते, पण वापसी केली त्यांनी. एकच धावमुळे क्षितिजला संघाची धावसंख्या होते 15. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गावदेवी हदगाव संघ डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मिळेल सूरजला. 1 धाव आणि धावसंख्या होते 16. चांगली गोलंदाजी करतोय साई. यावेळेस मात्र भरकटतोय दिशाहीन गोलंदाजी. बाईस नाही आहे धावा. व्हाईटची फक्त 1 धाव मिळेल. आउट ऑफ द पार्क. यूट्यूबच्या बरोबर छत्रीवर सचिन येते नवीन फलंदाज. 2 चेंडू शिल्लक आहेत शेवटच्या षटकातील. 2 to go. 17 धावा झाल्यात. हा चांगला स्ट्रोक, चांगलं क्षेत्ररक्षण अमृतचा. तितकाच चांगला थ्रो, पण सचिन सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये. एकेरी धाव घेते. 1 धाव आणि धावसंख्या होते 18. शेवटच्या चेंडूवर जर षटकार चौकार ठोकतो एक क्षितिज तर 22 धाव होतील. एक संजीवनी मिळेल गावदेवी हदगाव संघाला. हा हुशार कर्णधार आहे बघा गौरव. त्यांनी लगेच क्षेत्ररक्षण बदललं, कारण त्याला माहिती आहे की क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न करेल, त्यामुळे काव कॉर्नरला अक्षयला त्यांनी पाठवलं. हा चांगला फटका सुरेख झेल प्रियतेश कर्देकरचा. कव्हर रिजनमध्ये क्षितिज बाद होतोय आणि साई कृपाला यश येते 18 धावसंख्येवर रोखण्यासाठी ते गावदेवी हदगाव संघाला. एकोणीस धावांचं लक्ष आहे साईकृपा संघासमोर. साईकृपा हे संघ अर्थात यश पाटील यांचा संघ, भाऊ यांचा संघ प्रारंभिक जोडी मैदानात दाखल झाली. साई मांजरेकर आणि गौरव बोरकर. आपण पाहतो इन जनरली 99% गौरव स्ट्राईक करत असतो, पण साईला स्ट्राईक मिळते. फॉर्म पाहिला मागच्याही सामन्यात साई होता स्ट्राईक एंडला, गौरव नॉन स्ट्राईक एंडला. लेग स्टंपच्या बाहेर वाईड बॉल. ऋतिकचा पहिला चेंडू. चांगली सुरुवात इथे मिळते ती साईकृपा संघाला. चांगला लेट कट खेळला होता स्क्वेअर बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. अतिशय चांगला लेट कट साईचा. ऋतिक गौरवसाठी, पण आज गौरववर बॅट नाराज दिसते. पहिला चेंडू निर्धाव. मागच्या सामन्यात सुद्धा शून्यावर बाद झाला होता. गोल्डन डकचा स्वीकार तो ठरला होता. यावेळेस मात्र सोडून दिला त्यांनी वेळ लेफ्ट चेंडू. वाईड बॉल. गौरवचा नक्की इरादा असेल की 1-2 चेंडू बॅटला पहिले तो खेळून काढेल.
ऋतिक गौरवसाठी हलक्या हाताने खेळलाय, धावबाद, डायरेक्ट हिट झाला असता तर बाद झाला असता. चांगला थ्रो होता शुभमचा. ऋतिकला विकेटच्या माग धरायचा होता चेंडू. एक धाव. गौरव डक होता तो खऱ्या अर्थाने फोडला, कारण मागच्या सामन्यात सुद्धा तो शून्यावर बाद झाला होता. यावेळेस मात्र आपल्या नावाच्या पुढे त्याने एक धाव जमवले. सिंगल. हलक्या हाताने खेळलंय आणि यासाठी हे दोन्ही फलंदाज ओळखले जातात. रात्रीच्या दिव्यांमध्ये त्यांनी एक धाव चोरी केली सगळ्या क्षेत्ररक्षकांच्या नजरेच्या समोरून, गौरव आणि साईनी. हा पॅटर्न स्वीप केलाय. नो रन. डायरेक्ट गेला तर नो रन. ओके, थँक्यू सर. रन नाही. 5 धावा झाल्यात. 1 to go. यावेळेस मात्र डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळेल, कारण कार्पेटच्या द्वारे स्वीप केला होता हा. मागचा स्वीप सुद्धा पॅटर्न स्वीप होता, पण डायरेक्ट गेला होता, त्यामुळे धाव मात्र मिळाली नाही. नो रन. 6 धावा झाल्यात. 19 धावांचा पाठलाग करताना वा 19 धावांचा पाठलाग करताना साईकृपा संघ गोलंदाजी करण्यासाठी आला. आदित्य गावदेवी अदगावकडून हा चांगला करारा स्ट्रोक, कव्हर भेदून सीमा रेषा पार. साईकृपा प्रीमियर लीग चौकार येतोय साई मांजरेकरच्या बॅटमधून. खणखणीत चौकार. आदित्यच्या पहिल्याच चेंडूवर प्रहार केला, आक्रमण केलं. आणखी एक जोरदार फटका. खराब थ्रो. एकच. डिक्लेअर मिळेल पण एकच धाव. हा चांगला फटका गौरव बोरकरच्या बॅट मधून येतोय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चौकार. आदित्यला गोलंदाजी दिली ती सामना जिंकवायला का लवकर संपवायला हेच आता कळे नाही, कारण लगातार 2 चौकार त्यांनी खाल्ल्यात गौरवच्या आणि साईच्या. संघाची धावसंख्या होते 16. आता 3 धाव फक्त दूर आहेत लक्ष्यापासून साईकृपा. दुसऱ्या षटकातच हा सामना संपवण्याचा इरादा. साई मांजरेकरच्या बॅटमधून नो रन. चौकार होता पण नो रन, कारण लाईन क्रॉस केली साईनी. 1 to go. शेवटचा चेंडू. हा चौकार. यावेळेस मात्र विजयी चौकार साई मांजरेकरच्या बॅटमधून. दुसऱ्या षटकात सामना संपवला.